जर तुम्ही रेंटल इन्कम साठी सेकंड होमचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपण इथं कंपेअर करतोय रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड SWP। जर तुम्ही 1 करोडचं घर घेताय आणि 1 करोडची SWP मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही जे फ्लॅट मधून जे इन्कम येणार आहे ते महिन्याला 25 ते 30 हजार रुपये, तेच तुम्हाला म्युच्युअल फंड मधून जवळपास 50 ते 60 हजार रुपये मंथली इन्कम स्टार्ट होणार आहे। जर तुम्हाला पार्शल विड्रॉलचा विचार तुम्ही करत असाल तर फ्लॅट मधून ते पैसे लॉक राहणार आहेत, तिथं तुम्हाला पार्शल विड्रॉल मिळू शकणार नाही। तेच म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला पार्शल विड्रॉलचा ऑप्शन पॉसिबल आहे। मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला फ्लॅट मध्ये लागणार आहे, इकडे SWP मध्ये तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट लागणार नाहीये। त्याचप्रमाणे आफ्टर 20 इयर्स तुमचं जे कॉर्पस आहे त्या फ्लॅटचं जवळपास 4.5 कोटी रुपयापर्यंत होणार आहे। तेच म्युच्युअल फंडामध्ये तुमचं कॉर्पस जवळपास 5 ते 5.5 करोड रुपयापर्यंत जाणार आहे। सो तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की म्युच्युअल फंड मध्ये SWP करायची आहे। म्युच्युअल फंडची SWP अतिशय फ्लेक्झिबल आहे, रिअल इस्टेट पेक्षा SWP हा अतिशय चांगला ऑप्शन आहे। तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं, प्लस तुम्हाला लिक्विडिटी पण अवेलेबल आहे। सो खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, मी तुमची SWP करून देईल। हॅव अ अबंडंट लाईफ। धन्यवाद, थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.